आपण या महापुरुषांचे विचार का आत्मसात करायचे हे तुम्हाला मी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज. बाबासाहेब आंबेडकर कधी म्हणाले का माझी जयंती साजरी करा? बिरसा मुंडा कधी म्हणाले का माझी जयंती साजरी करा? कोणताच महापुरुष कधीच म्हणला नाही की माझे पुतळे तुम्ही उभारा आणि माझ्या जयंत्या साजऱ्या करा. या जयंत्या आपल्याला का साजरा करायच्या असतात? तर यांच्या विचारातून आपल्याला पुढे जायचं असतं. यांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं आयुष्य घडवायचं असतं आणि यांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला समाज घडवायचा असतो. यांच्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला समाज घडवायचा असतो. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये जर अंधकार जरी निर्माण झाला तरी त्या अंधकाराच्या माध्यमातून उजेडामध्ये जाण्याचं काम जर कोणी करतं तर ह्या महापुरुषांचे जे काही विचार आहेत ते विचार आपल्याला प्रामुख्याने करून देत असतात. अहो पहा ना, एक सर्वसामान्य घरातील पोरग त्याला सुखाने जगता आलं नसतं का? पण इथला आदिवासींवरती अन्याय होतोय, इथं अत्याचार होतोय. इथली जी इंग्रज व्यवस्था आहे ती इंग्रज व्यवस्था इथल्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या माझ्या आदिवासी समाजाचं शोषण करते. म्हणून एक सर्वसामान्य घरातील पोरगा उभा राहतो, सवंगडी एकत्र करतो, त्यांना सांगतो अरे जल जंगल जमीन वाचली पाहिजे. म्हणून तो माणूस उभा राहतो आणि पेटून उठतो आणि उलगुलाने म्हणतो ते बिरसा मुंडा जर आपल्या कायद्यापर्यंत जर पोहोचलेच नाहीत तर मग मी आदिवासी असं म्हणून काय फायदा आहे का? जर त्या बिरसा मुंडांचे विचार अरे जल जंगल जमीन ही आपली आहे, इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती तया नसणारा क्रांतिकारक म्हणजे बिरसा मुंडा आहे हे जर आपल्याला कळत नसेल आणि आपण फक्त इथं येऊन फक्त जर टाइमपास जर करणार असू तर मग आपल्याला बिरसा मुंडांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? हा प्रत्येकाला प्रश्न विचारावा.